नमस्कार, बागलकोटेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मारी पुडिंग। मारी पुडिंगला लागणारं साहित्य ही मारीची बिस्किटं घेतली आहेत, त्याच्यानंतर फ्रेश क्रीम तुम्ही घरातलं सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर हे मेल्टेड बटर आहे, कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि हा मारीचा चुरा मी करून घेतला आहे। त्या मारीच्या बिस्किटांचा पण आपण असा चुरा करून घ्यायचा। आता पुढं काय करायचं ते पाहूया। कृती करायला सुरू करूया। ही जी मारीची पूड आहे याच्यामध्ये आपण हे मेल्टेड बटर घालून घेतलंय, त्याच्यानंतर याच्यामध्ये हे कंडेन्स मिल्क घालून घ्यायचंय। हे बघा, आणि ज्यांना कंडेन्स मिल्क जास्त नको आहे, तर ज्यांना डायबेटिक वगैरे पेशंट आहे, ज्यांना शुगर नको आहे, त्यांनी थोडंसं आपलं साधं दूध ह्याच्यामध्ये घालून घेऊया, जेणेकरून आपल्याला मध्येच फक्त साखर घालता येईल। त्याच्यामुळे मी हे थोडंसं दूध घेतलं आहे आणि आता हे आपण चांगलं मळून घेऊया। हे बघा, मारी बिस्किटाचा चुरा, त्याच्यानंतर मेल्टेड बटर आणि दूध आणि थोडंसं कंडेन्स मिल्क घालून आपण हा गोळा तयार करून घेतला आहे। आता हा खाली आपण बाउलमध्ये असा लावून घेऊया, पहिला थर म्हणून आपला। हे क्रीम घेतलं आता मी, आता ह्याच्यामध्ये थोडंसं मिल्क मेड घालूया। मगाशी मी अगदी थोडंसं घातलं त्या पिठात, यात थोडं घालून घेऊया, म्हणजे सर्व लोकांना खायला चांगलं आहे। हे कमी थोडीशी साखर होती, त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घातलं। आता हे असं चांगलं फेटून घेऊया, म्हणजे मिक्स होतं आहे। तुमच्याकडे कुठली फळं अवेलेबल असतील, लिंबू किंवा संत्र, मोसंब, याचा रस याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, किंवा आपण स्ट्रॉबेरीज वगैरेनी किंवा आंबा अशा कुठल्याही फळांनी हे असं मस्त सजवून घेऊ शकतो। ह्याच्यामध्ये त्याच्या फोडी घालू शकतो आणि हे जास्त न्यूट्रिटिव्ह करू शकतो। मी आत्ता हे प्लेनच करून घेतलेलं आहे। आता हे आपलं झालं आहे। आता आपण कसं करायचं ते बघूया। मगाशी केलेला जो गोळा होता तो मी सगळा इथं हा असा लावून घेतला आहे खाली एका बाउलमध्ये असा व्यवस्थित। तर आता ह्याच्यावर हे जे फेटलेलं आपण जे क्रीम आहे तर ते असं मस्त ओतून घ्यायचं पूर्ण। याच्यात आपण कुठली फळं, ड्रायफ्रूट्स वगैरे असं घालू शकतो। हे असं आपण आता घालून घेतलंय, ते असं हळूहळू सारखं होतंय। त्या क्रीमच्या लेअरवर मी आता पुन्हा ही मारीची बिस्किटचा चुरा भुरभुरून घेतलाय, पूर्ण तो कडेला वगैरे असा पूर्ण घेतला की छान होईल। हे बघा, हा बिस्किटाचा आपला चुरा घालून तयार आहे। मी एक त्याच्यावर अक्रोड ठेवला आहे, तुम्ही कसंही आपल्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता। आता आपण हे डीप फ्रीझरमध्ये 4 तास ठेवून घ्यायचे, म्हणजे जिथं आपण आईस्क्रीम वगैरे बनवायचं ठेवतो ना, तिथं आपण हे ठेवून घ्यायचे। मग 4 तासांनी कसं होतं ते बघूया। हे बघा, हे आपलं असं मस्त सेट झालं आहे 4 तासानंतर। आता ते आपण कापून बघूया कसं दिसतंय। हे बघा, किती मस्त लेअर दिसत आहे दोन्ही, क्रीमची आणि बिस्किटाची, आणि वर मस्त क्रंची मारी झालेली आहे। हे आपलं तयार झालेलं आहे पुडिंग, मारी पुडिंग। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।